Hello, my dear students and parents. Welcome to our Math Planet channel. विद्यार्थी मित्रांनो, आज 9 फेब्रुवारी 2025 रोजी इयत्ता 5वीचा शिष्यवृत्ती परीक्षेचा पेपर झालेला आहे. पेपर 1 आणि पेपर 2 त्यामधील पेपर 1 ची आन्सर की माझ्या पद्धतीने मी सॉल्व करून दाखवत आहे. ही संभाव्य उत्तर सूची आहे. त्यामधील उत्तर सूचीमध्ये एकात दुसरा इकडे तिकडे जाऊ शकतो, परंतु मी माझ्या पद्धतीने अतिशय व्यवस्थितपणे तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करीत आहे. आता माझ्यासमोर हा संच डी आहे. तर आपले संच ABCD यापैकी कुठलाही असू शकतो. प्रश्नपत्रिकेतले फक्त प्रश्नांचा क्रम वेगळा असतो, त्यामुळे ज्या मुलांचे संच वेगवेगळे आहेत त्यांनी तो प्रश्न शोधायचा आणि त्याचं उत्तर टिक करून घ्यायचं, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित अंदाज काढता येणार आहे. चला तर सुरुवात करूया आपण. आता ह्याच्यामध्ये आपण जास्त एक्सप्लेनेशन न देता डायरेक्ट पटापट उत्तर सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत, म्हणजे तुमचाही वेळ वाचेल आणि व्हिडिओ पण खूप मोठा होणार नाही. ते पहिला प्रश्न आहे, खाली दिलेल्या ओळीतील क्रियापद ओळखा. गाणे गाऊन मला उठवसी मित्र जीवाचा खरा. तर इथे उठवसी हे क्रियापद आहे, त्याच्यामुळे याचं उत्तर ऑप्शन नंबर 1 इज द राईट आन्सर. आता पहा, पहिलं उत्तर झालं आपलं. दुसरा, खाली दिलेल्या पर्यायातून पुल्लिंगी शब्द ओळखा. आता इथे पहा, ती पोळी, ती थाळी, ती चाळी आणि तो माळी येतं, त्याच्यामुळं हा पुल्लिंगी शब्द आहे. ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर. पुढे पहा, खाली दिलेल्या पर्यायातून वचन प्रकारानुसार वेगळा शब्द ओळखा. तर ह्याचं जे उत्तर आहे ते मूल आहे. ऑप्शन नंबर 3. कारण एक आणि अनेक जर करून बघितलं आपण तर हे त्या प्रकारामध्ये बसतं, त्याच्यामुळे त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. खाली दिलेल्या वाक्यातील उद्देश भाग ओळखा. खो खोच्या आजच्या सामन्यात मानसीचा धाकटा मुलगा चांगला खेळला. आता इथं उद्देश हा जिथं नाम असतो वाक्यामध्ये, जिथं नाम येतं तिथून तो उद्देश सुरू होतो. म्हणजे मानसीचा धाकटा मुलगा हा जर पाहिलं तर हा उद्देश भाग येणार आहे. ऑप्शन नंबर 2 इज द राईट आन्सर. पुढे पहा, पुढे दिलेल्या शब्दामध्ये एकूण किती अशुद्ध शब्द आलेले आहेत. बघा, प्रशिक्षक हा बरोबर आहे. क्रीडा महोत्सव हा चुकीचा शब्द आहे, इथं दुसरी व्हॅलेंटी पाहिजे. निरीक्षणसुद्धा चुकीचं आहे, इथं दुसरी व्हॅलेंटी पाहिजे. दूरचित्रवाणीला इथं दुसरा उकार पाहिजे. मानव निर्मिती इथं पहिली व्हॅलेंटी पाहिजे. आणि ग्रामगीता इथं दुसरी व्हॅलेंटी पाहिजे. म्हणजे 1, 2, 3, 4 आणि 5, म्हणजे ऑप्शन नंबर 1 इज द राईट आन्सर. पुढे पहा, जत्रेसाठी गावागावाचे नामवंत टिंबटिंब आले होते. आता पहिला हा अशा प्रकारचा जो प्रश्न आहे ना, त्याच्यामध्ये हे चारही उत्तरं आपल्याला लागू पडतात, त्याच्यामुळे आपण जरा थोडंसं खाली जाऊया. त्यांचे टिंबटिंब पाहण्यासाठी लोकांनी तोबा गर्दी केली होती. ह्याच्यामध्ये सुद्धा चारही प्रकारचे ऑप्शन लागू पडतात, म्हणून अशा प्रकारचे प्रश्न सोडवताना शेवटच्या प्रश्नातून आपण वरती जायचं असतं. प्रत्येकाची पिळदार टिंबटिंब प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत होती. आता पिळदार हे फक्त शरीरालाच लागू पडतो, त्याच्यामुळे ह्याचं उत्तर शरीरयष्टी येणार आहे. ह्याचं जर शरीरयष्टी असेल तर वरती शरीरयष्टी म्हणजे तुमचं मजबूत शरीर असेल तर इथं मल्ल म्हणजेच पैलवान येणार आहे. आणि मल्लांचं काय पाहायचं असतं, द्वंद्व म्हणजे त्यांची कुस्ती पाहायची असते. म्हणून पहा आता कसं तयार झालं. जत्रेसाठी गावगावचे नामवंत मल्ल आले होते. त्यांचे द्वंद्व पाहण्यासाठी लोकांनी तोबा गर्दी केली होती. प्रत्येकाची पिळदार शरीरयष्टी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत होती. त्याच्यामुळे अशा प्रकारचे प्रश्न सोडवताना बिलकुल गडबड करायची नाही, तिसऱ्यातून वरती जायचं. पुढे पहा, खाली दिलेल्या शब्दात एक अर्थपूर्ण म्हण आहे, ती शोधून तिच्या योग्य अर्थाचा पर्याय निवडा. खाव्या अंदिली धार. आता ह्याच्यापासून एक म्हण तयार करायची, तर ती म्हण होणार आहे दिव्याखाली अंधार. काय तयार होणार आहे, दिव्याखाली, मी ते लिहून काढतो, दिव्याखाली अंधार अशी म्हण तयार होणार आहे. मग त्यांनी काय सांगितलं आहे की ती शोधून तिच्या योग्य अर्थाचा पर्याय निवडा. तर तिच्या योग्य अर्थाचा पर्याय म्हणजे काय, मोठ्या माणसात देखील दोष आढळतात, हे त्याचं उत्तर आहे. ऑप्शन नंबर 3. पुढे पहा, खाली दिलेल्या अर्थाचा योग्य वाक्प्रचार पर्यायातून निवडा. शरण जाणे, नाक घासणे म्हणजे शरण जाणे, हे लक्षात घ्या. थोडंसं फास्ट का सांगतोय, कारण व्हिडिओ जास्त मोठा होऊ नये. खालील अक्षरे जुळून अर्थपूर्ण शब्द बनवा, त्यातील शेवटचे अक्षर पर्यायातून निवडा. इथं जर पाहिलं तर गरजवंत हा शब्द तयार होत आहे आणि त्याचे शेवटचे अक्षर त येत आहे. ऑप्शन नंबर 2 इज द राईट आन्सर. पुढे पहा, आता पूर्ण वाचत नाही मी. हा जो प्रचिती आहे
त्यांनी दिलेला आहे अधोरेखित शब्दासाठी योग्य समानार्थी शब्द पर्यायातून निवडा. अधोरेखित शब्द कोणता आहे? प्रचिती. प्रचितीला समानार्थी शब्द आहे अभिव्यक्ती. त्यामुळे ते त्याचं उत्तर येणार आहे अभिव्यक्ती, ऑप्शन नंबर 2. पुढे पहा, खालील आकृतीतून आपल्याला इथं योग्य शब्द घालायचा आहे. चला बघूया. इथं जर पहिला जर घातला आपस असं काही होणार नाही. तिसरा ऑप्शन जर घातला तर आरास, आरती, आसन आणि आरंभ, म्हणजे हे ऑप्शन नंबर 3 हा अतिशय परफेक्ट तिथं बसतोय. काटे केतकीच्या झाडा आता जन्मला केवढा या ओळीची रचना कोणी केली आहे? तर ते तुम्हाला माहिती आहे संत शेख मोहम्मद यांनी केलेले आहे. आता उत्कृष्ट, उतार, उत्तम, उतरण, उत्तेजन हे शब्द जर वर्णानुक्रमाने लावले तर मध्यभागी येणारा पर्याय कोणता? तर 1 नंबर जर बघितला आपण तर हा उतरण येणार आहे. 2 नंबर जर बघितलं तर हा उतार येणार आहे. 3 नंबर जर आपण व्यवस्थित अभ्यास केला, व्यवस्थित जर आपण निरीक्षण केलं तर तिथं 3 येणार आहे, ते उत्कृष्ट. 4 नंबरला उत्तम हा येणार आहे आणि 5 नंबरला उत्तेजन हा शब्द येणार आहे. आता त्यांनी काय सांगितलं की मध्यभागी येणाऱ्या शब्दाचा पर्याय. आता हे एकूण जर 5 असतील तर मध्यभागी 3 नंबरचा शब्द येतो, म्हणजे उत्कृष्ट हा शब्द येणार आहे, ऑप्शन नंबर 3. खालील पर्यायातील अलंकारिक नसलेला शब्द ओळखा. अलंकारिक नसलेला म्हणजे जो साधा सरळ शब्द असतो. आता कंस मामा म्हणजे कपटी माणूस, नारद मुनी म्हणजे तो कळी लावणारा, अशा पद्धतीने त्याचं वर्णन आहे. अहिल्याबाई म्हणजे शूर पराक्रमी जी स्त्री आहे त्यांच्यासाठी हा शब्द आहे. आणि बहिणाबाई मात्र इथं साध्या सरळ शब्द आहे, तर त्याला ऑप्शन नंबर 1 हे त्याचं उत्तर आहे. 17वा पहा, खाली दिलेल्या शब्दसमूहाबद्दल अचूक शब्द पर्यायातून निवडा. तोंडातोंडी चालत आलेली गोष्ट कोणती? दंतकथा. प्राणी आणि निवारा यातील जोडीतील चुकीचा पर्याय निवडा. आता चुकीचा सिंहाची जाळी आहे, तिथे जास्त ऑप्शनची गरज नाही, म्हणजे जास्त स्पष्टीकरणाची. खाली दिलेल्या पर्यायातील चुकीची जोडी ओळखा. आता वेब म्हणजे आंतरजाल ही चुकीची जोडी आहे, कारण युजर वापर करता 3D त्रिमिती आणि डिस्क तबकडी हे अतिशय योग्य आहे. तिथे लक्षात घ्या, इंटरनेट म्हणजे आंतरजाल, वेब म्हणजे आंतरजाल नाही आहे, तर वेब म्हणजे जाळं येतं इथं, म्हणून हे चुकीची आहे. आता हा पर्याय तुम्ही हे जो इतका मोठा जो अपरिच्छेद आहे मी तो काय वाचत बसत नाही उतारा. तर माणसाचे बाह्य सौंदर्य कशाने वाढत नाही? तुम्ही जर व्यवस्थित पाहिलं तर दिखाऊ दागिन्याने हे त्याचं उत्तर आहे, ऑप्शन. पुढे पहा, उतारा तुम्ही व्यवस्थित वाचा. वरील उत्तराशी विसंगत असणारे विधान पुढीलपैकी कोणते? तर वरील उत्तराशी विसंगत असणारे जे विधान आहे ते आहे ऑप्शन नंबर 1. शरीर शृंगारण्यासाठी फार परिश्रम करावे लागतात. मेहनत करणे या अर्थाने योग्य वाक्प्रचार उत्तरात आलेला आहे. तर मेहनत करणे म्हणजे परिश्रम करणे. आता परिश्रम करणे हा त्या उत्तरामध्ये आलेला आहे, ते तुम्ही व्यवस्थितपैकी पहा. आता पुढचा प्रश्न, आठवण कुठं लपलेली नसते. तर तुम्ही जर व्यवस्थित कविता जर वाचली तर चैत्र पालवीत, सागराच्या निळाईत आणि हृदयाच्या कप्प्यात हेच तिथं शब्द आलेले आहे. आपल्याला विचारलं आहे कुठं लपलेली नसते, तर ती वसंतातल्या मोहरात लपलेली नसते. कारण तुम्ही इथं कन्फ्यूज काय झाला असाल कदाचित, कारण त्यांनी दिले वसंतातल्या गुलमोहरात, पण इथं मोहर आहे, म्हणून हा ऑप्शन जरा वेगळा आहे. पुढीलपैकी कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द कवितेत आला आहे? तर तिथं तन्मय हा शब्द तिथं आला आहे, धुंद ह्या अर्थाने आलेला आहे, ते तुम्ही पहा तिथे. आठवणीचा बकुळगंध असे का म्हटले असावे? आता त्या आठवणीचा बकुळगंध, आठवणी ह्या दीर्घकाळ स्मरणात राहतात असा त्या कवितेचा मतीचा अर्थ आहे, त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 2 हा त्याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा. आता मी ह्या प्रश्नाची उत्तर फक्त पटापट सांगतो तुम्हाला, जेणेकरून काय होईल तुम्हाला चेक करायला भाग पडेल, चेक करायला सोपं पडेल. इन द नंबर हा काय नंबर आहे, त्याचं प्लेस व्हॅल्यू ऑफ डिजिट ॲट 10 प्लेस इज हाऊ मेनी टाइम्स द प्लेस व्हॅल्यू ऑफ डिजिट ॲट 1000 प्लेस. म्हणजेच हा जो अंक दिलेला आहे त्या अंकाची स्थानिक किंमत म्हणजे कुठली? दशक स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत किती आहे? 20 आहे. आणि आपल्याला विचारलेलं आहे की बाय ते दशक स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत ही हाऊ मेनी टाइम्स द प्लेस व्हॅल्यू ऑफ डिजिट ॲट 1000 प्लेस. 1000 प्लेस म्हणजे 8000. 8000च्या ते किती पट आहे? मग काय करायचं आपण इथं 8000 लिहायचं, खाली 20 लिहायचं आणि बेचोक 8 0 0 आणि हे जे उत्तर येणार आहे ह्याच्या उलटं आपल्याला उत्तर लिहायचं आहे. ऑप्शन नंबर 2 इज द राईट ॲन्सर. पुढे पहा, व्हॉट इज द प्रॉडक्ट ऑफ फेस व्हॅल्यू ऑफ डिजिट अंडरलाईन इन द वर्ड. फेस व्हॅल्यू म्हणजे आहे तेच,
5 एके 5 म्हणजे ह्या 5ची फेस व्हॅल्यू 5च असते, 1ची 1च असते, 5 एक 5. ऑप्शन नंबर 1 इज द राईट ॲन्सर. आता हा 28 आहे. याचं जास्त एक्सप्लेनेशन न देता आपल्याला प्रश्न काय विचारला आहे, विच इज द इनकरेक्ट हे सरळ सरळ दिसतंय सेंटीमीटर आणि डेकामीटरमध्ये इथं 2 पॉईंट नसतात, त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 4 हा चुकीचा आहे. पुढे पहा, फाइंड द लार्जेस्ट 5 डिजिट नंबर विच इज कम्प्लिटली डिव्हिजिबल बाय 8 युजिंग डिजिट 50486 ओनली वन्स. त्यांनी सांगितलेलं आहे की हे जे अंक आहेत हे अंक वापरून 8ने निशेष भाग जाणारी 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती. मग मोठ्यात मोठी संख्या आधी आपण पाहूया. ही मोठ्यात मोठी संख्या आहे 86,504. तुम्हाला 8ची कसोटी माहिती आहे की शेवटच्या अंकांना जर 8ने भाग गेला तर त्याला 8ने पूर्ण भाग जातो. म्हणून 504ला जर आपण 8ने भाग दिला तर 8 सक 48, खाली राहिले 2 आणि 8 त्रिक 24 म्हणजेच पूर्ण भाग जातो. म्हणजेच ऑप्शन नंबर 3 इज द राईट ॲन्सर. बघा, रशीद परचेस 27 किलोग्राम शुगर ॲट द रेट ऑफ 37 per kilogram. If he sold all the sugar at ₹940, then how much was the profit or loss in the trade? आता इथं पहा, इथं रशीद परचेसला 27 किलोग्रॅम म्हणजेच काय, रशीदने 37 रुपये प्रति किलोग्रॅम दराने 27 किलोग्रॅम साखर खरेदी केली. त्याने सर्व साखर 940 रुपयांना विकली तर त्याला किती रुपये नफा अगर तोटा झालेला आहे. आता हे जर तुम्ही व्यवस्थितपणे जर सोडवलं तर कसं सोडवावं लागेल तुम्हाला, 37 × 27 आपल्याला करायला लागेल. ह्यांचा जो गुणाकार आपण जर केला तर ह्यांचा गुणाकार 999 येतो. वेळेअभावी आम्ही ते पटापट घेत आहे. आता हा झाला ह्यांचा गुणाकार. परत काय सांगितलं त्यांनी, इफ ही सोल्ड ऑल द शुगर ₹940 देन हाऊ मच वॉज द प्रॉफिट. म्हणजे 999मधून आपल्याला काय करायला लागेल, 940 वजा करायला लागतील. म्हणजेच उत्तर येणार आहे 59 रुपीज. इथं काय होणार आहे, त्याला तोटा होणार आहे, लॉस होणार आहे. ऑप्शन नंबर 4 इज द राईट ॲन्सर. पुढे बघा, व्हॉट विल बी द पिरियड टू गेट सिम्पल इंटरेस्ट ₹3,750 on the principal of ₹66,000 at the rate of 12.5 PCPA. म्हणजेच काय, 12.5 दराने 6,000 रुपयांचे सरळ व्याज 3750 रुपये होण्यासाठी किती कालावधी लागेल. तर हे तुम्हाला माहिती आहे की सूत्र असतं I = PNR/100. इथं जर पाहिलं तुम्ही तर आपल्याला प्रिन्सिपल किती दिली, 6,000 रुपये दिलेले आहे आणि आपल्याला जो इंटरेस्ट आहे तो इंटरेस्ट दिलेला आहे 3,750 आणि आपल्याला जो PCPA म्हणजे 12.5 जे दिलेलं आहे आपल्याला 12.5 आपण कसं म्हणू शकतो बघा, 12 दूनी 24 आणि 25, 25/2 असं मांडायचं. आणि आपल्याला काय विचारलेलं आहे, किती इयर्स म्हणजे n विचारलेलं आहे आणि छेद 100. ह्याचं कॅल्क्युलेशन जर तुम्ही व्यवस्थितपणे सोडवलं तर आता त्याचं उत्तर 5 येत आहे. पुढे पहा, आता हे कॅल्क्युलेशन तुम्हाला फक्त कसं सोडवलं आहे हे सांगितलं आहे. तर कॅल्क्युलेशन करण्याची काही गरज नाही आहे, तुम्ही व्यवस्थितपणे ते केलेलं असेलच. ROE परचेसला ₹17 मिल्क म्हणजे 17 रुपयाचं मिल्क, 72 रुपीजचा पनीर आणि 55 3/4. 55 3/4 याला मराठीमध्ये काय म्हणतात की ₹5.56 रुपये म्हणजेच 55 रुपीज अँड 75 पैसे. ओके. सी घेव द शॉपकीपर 200 नोट्स. हाऊ मेनी रुपीज विल द शॉपकीपर रिटर्न टू ROE. आता आपल्याला काय करायला लागेल, ह्या सगळ्यांची बेरीज करावी लागेल. ह्या सगळ्यांची जर बेरीज आपण पटपट जर केली तर ती किती येते बघा, 144.75. आणि तुम्ही काय करायचं आहे, दुकानदाराला 200 रुपये दिलेले आहेत तर काय करायचं, ह्या 200मधून हे 144.75 हे वजा करायचे आणि ह्याचं जे उत्तर आहे ते येणार आहे 55 रुपये 25 पैसे म्हणजे 55.25. ऑप्शन नंबर 3 इज द राईट ॲन्सर. पहा, ही साधी सरळ बेरीज विचारलेली आहे. ही साधी सरळ बेरीज तुम्ही सोडवलेली असेल, त्याचं उत्तर ऑप्शन नंबर 1 आहे. जिथं स्पष्टीकरणाची गरज आहे तिथंच आपण स्पष्टीकरण देऊया. आता पुढे पहा, इथं फक्त प्लस दिलेले आहे आणि आपल्याला ही प्लस तर तुम्ही केली असेलच. ऑप्शन नंबर 3, अरेंज द गिवन फ्रॅक्शन इन डिसेंडिंग ऑर्डर. नाव व्हॉट इज द ॲडिशन ऑफ मिडल अँड फर्स्ट फ्रॅक्शन
इन दिस ऑर्डर. आता हे डिसेंडिंग ऑर्डरने जर आपण केले तर काय करायचं, फक्त हा जो छेद आहे तो छेद विसरून जायचं आणि वरती जो मोठा असतो तोच मोठा असतो. मग असेंडिंग ऑर्डरमध्ये सुरुवातीला कोणता येईल, तर सुरुवातीला 1 नंबरला हा येईल, नंतर 2 नंबरला हा येईल, 3 नंबरला हा, 4 नंबरला हा आणि 5 नंबरला हा अपूर्णांक येणार आहे. तर काय विचारले आपल्याला, व्हॉट इज द ॲडिशन ऑफ मिडल अँड फर्स्ट फ्रॅक्शन. आता फर्स्ट कोणता येईल बघा, 9/4 हा फर्स्ट येणार आहे आणि मिडल कोणता येणार आहे, 3 नंबरचा 5/4. यांची जर आपण बेरीज जर केली तर किती येणार आहे, 14/4 अशी बेरीज येणार आहे. मग ह्याला जर आपण छोटं केलं तर 2 4 2 7 14 7/2 7/2 इज द राईट आन्सर. पुढे पहा, Sekar purchased half kilogram of tomato at the rate of 45 per kilogram and 1.5 kilogram of onion rate 30 per kilogram and 1.25 kilogram of lady's finger at the rate of 56 per kilogram. How much did he spend in the vegetable market? म्हणजेच काय केलं बघा, शेखरने 45 रुपये प्रति किलोग्राम दराने अर्धा किलो टोमॅटो खरेदी केलेले आहेत. आता मग अर्धा किलो किती होतील ह्याचे, पटकन मी लिहितो, 22.5 रुपये होतील अर्धा किलो. ओके, 30 रुपये प्रति किलोग्रॅम दराने 1.5 किलोग्रॅम कांदे खरेदी केलेले आहेत. मी मराठीमध्ये पण वाचतोय, 1.5 किलोग्रॅम कांदे खरेदी केलेले आहेत त्यांनी. म्हणजे किती येतील ते, म्हणजे तुम्ही कसं करणार आहे, 30 × 1.5 म्हणजे 15 तरी 45. इथं पटकन सांगतोय मी. तर अशा पद्धतीने ते येणार आहे. किलोग्रॅम असल्यामुळे आपण इथं 3 शून्य दिले तरी चालणार आहेत. सॉरी रुपये पैसे आहेत. पुढे 1.25 म्हणजे 1.25 किलोग्रॅम भेंडी खरेदी केली. 56 म्हणजे 56 गुणिले तुम्ही 1 रुपये 25 पैसे 1.25 करणार आहेत आणि ते येणार आहेत 70 रुपये येणार आहेत. मग ह्यांची जर आपण बेरीज केली तर ते येणार आहे 137 रुपये 50 पैसे. ठीक आहे, मग 137 रुपये 50 पैसे कुठे, ऑप्शन नंबर 4 मध्ये आहे. पुढे पहा, व्हॅकेशन ऑफ 32 days फॉर द स्कूल स्टार्टेड ऑन मंडे 2 May 2020 ऑन विच डे विल द स्कूल रिओपन आफ्टर द हॉलिडेज. म्हणजे शाळेला सोमवार दिनांक 2 मे 2000 पासून 32 दिवसाची सुट्टी लागली, तर सुट्टीनंतर शाळा कोणत्या वारी सुरू होईल. आता 2 मे पासून म्हणजे 2 मे आपल्याला पकडावा लागणार आहे. आता 2 मे रोजी कोणता वार आहे, ते मंडे आहे. 2 मेला मंडे आहे म्हणजे सोमवार आहे. मराठीमध्ये जर लिहिलं आपण तर सोमवार आहे. आता एक लक्षात घ्या, आधी मे मधले दिवस किती होतात, मे 2 तारखेपासून 31 तारखेचा मे असतो, 31 तारखेचा महिना असतो. मग 2 तारखेपासून 2 तारखेला जो वार असतो तुम्हाला माहिती आहे की तो 30 तारखेला असतो. म्हणजे 30 तारखेला सोमवार येणार आहे, 31 तारखेला मंगळवार येणार आहे. ठीक आहे, आणि 31 तारखेला मंगळवार येणार आहे. मग हे दिवस किती झाले 2 तारखेपासून 31 तारखेपर्यंत, तर हे झाले 30 दिवस झाले. मग आपल्याला 32 दिवस सुट्टी आहे. म्हणजे 1 जून आणि 2 जूनपर्यंत सुट्टी आहे. म्हणजे हा झाला मंगळवार, हा झाला बुधवार, हा झाला गुरुवारपर्यंत सुट्टी आहे. आणि शुक्रवारी आपली शाळा भरणार आहे. म्हणजे शुक्रवार म्हणजेच कुठे आहे, फ्रायडे. ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर. पाय ते 38 आहे. राहुल सोल्ड द मोटर बाईक ॲट 64,250 विच ही हॅड परचेस्ड ॲट ₹58,500. हाऊ मच प्रॉफिट ऑर लॉस डिड ही गेन इन द ट्रेड. म्हणजे काय केले, राहुलने 58,500 रुपयाने घेतलेली मोटरसायकल 64,250 रुपयांना विकली. तर त्या व्यवहारात किती रुपये नफा अथवा तोटा झाला. फक्त आपल्याला काय करायला लागेल, आपल्याला ह्या दोघांची वजाबाकी करावी लागेल. आणि ती वजाबाकी जर तुम्ही केलेली असेलच, 64,250 मधून 58,500 तुम्ही जर वजा केले तर उत्तर येतं 5,750. आणि आता बघा, त्यानं काय केलं आहे, 58,500 रुपयाने ती घेतली आणि 64,250 रुपयाला ती विकली. म्हणजे इथं प्रॉफिट झालेलं आहे त्याला. ऑप्शन नंबर 2 इज द राईट आन्सर. पुढे बघा, इष्टिकच आहे त्याला. हाऊ मेनी सरफेसेस अँड एजेस डज अ क्युबाइड हॅव रिस्पेक्टली. आता क्युबाइडला एजेस किती, सरफेसेस किती असतात आणि एजेस किती असतात, तर ते 6 सरफेस आणि 12 एजेस असतात. ऑप्शन नंबर 1 इज द
राईट आन्सर. पुढे पहा, हाऊ मेनी ट्रायंगल्स आर देअर इन द गिव्हन फिगर. आता हा खूपच सोपा प्रश्न आहे. ऑप्शन नंबर 4 हे त्याचं उत्तर आहे. 13 ट्रायंगल याच्यामध्ये तयार होतात. व्हॉट इज द सिम्पल इंटरेस्ट ऑन ₹3,500 ॲट द रेट ऑफ 8 PCPA फॉर 2 years. आता तुम्हाला सूत्र तर माहिती आहे त्याचं. काय सूत्र आहे? I=PNR अपॉन 100. ह्या सूत्रामध्ये तुम्ही किमती जर टाकल्या तर आपल्याला ते उत्तर येणार आहे. बघा, त्यांनी काय विचारलेलं आपल्याला? इंटरेस्ट विचारलेला आहे, म्हणजे आपल्याला इंटरेस्ट विचारलेला आहे. आणि काय काय दिलेलं आहे आपल्याला? व्हॉट इज द सिम्पल इंटरेस्ट ऑन, म्हणजे हे प्रिन्सिपल दिलेलं आहे 3,500 गुणिले एन किती दिलं आहे 2 आणि PCPA 8 दिलेलं आहे आपल्याला 100. हे जर पटपट आपण जो सोडलं तर 35 दुनी 70 आणि 70 गुणिले 8, 8साठी 56, ₹560. अतिशय सोपं आहे बघा. ऑप्शन नंबर 2 इज द राईट आन्सर. पुढचा प्रश्न पाहते. पुढं हे पिक्टोग्राफ दिलेला आहे. तर पिक्टोग्राफमध्ये हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. स्केल 1 = 4 बर्ड्स. मग हे सगळे मोजायचे 1 2 3 4 5 6 7. हे 7 आहेत, त्याला जर 4ने गुणलं तर हे झाले 28. 1 2 3 4 हे 4 आहेत, त्याला 4ने गुणलं तर हे झाले 16. 1 2 3 4 5 6 या 6ला 4ने गुणले तर झाले 24. 1 2 3 3ला जर आपण 4ने गुणलं तर हे झाले 12. ओके, म्हणजे पॅरट झाले 28, पिकॉक झाले 16, ईगल झाले 24 आणि टेलर बर्ड झाले 12. ठीक आहे. आता प्रश्न काय दिलेत बघा. बाय हाऊ मच इज द नंबर ऑफ पॅरेट्स मोर दॅन द नंबर ऑफ टेलर बर्ड्स. म्हणजेच काय? पोपटाची संख्या सुतार पक्ष्यांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे. आता पोपट म्हणजेच पॅरेट किती 28 आहे आणि टेलर बर्ड किती आहेत 12. म्हणजे 28मधून जर 12 गेले तर 16 राहतात. ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर. पुढे पहा, व्हॉट इज द पर्सेंटेज ऑफ पिकॉक्स आर कम्पेअर टू द टोटल नंबर ऑफ बर्ड्स. आता पर्सेंटेज ऑफ पिकॉक किती आहेत तर 16 पिकॉक आहे. आणि टोटल नंबर ऑफ बर्ड्स यांची जर आपण बेरीज केली तर बघा 8 आणि 7 14, 14 आणि 4 18, 18 आणि 2 20, 2 2 4 4, 4 आणि 4 8 आणि 4 5 6 7 8 80 होतात. टोटल नंबर ऑफ बर्ड्स किती होतात 80. म्हणजे टोटल 80 बर्ड्स आहेत. आणि त्या 80 बरोबर जर आपण कम्पेअर केलं तर बघा आपल्याला पर्सेंटेज म्हणजे 100ने गुणायला लागेल. 0 0 8 1 8 8 2 16 2 गुणिले 10 झाले 20. 20%. ऑप्शन नंबर 2 इज द राईट आन्सर. पुढचा पहा, द पेरिमीटर ऑफ रेक्टँगल इज 38 सेंटीमीटर अँड लेंथ इज 12 सेंटीमीटर. व्हॉट इज द एरिया ऑफ रेक्टँगल. आता रेक्टँगल असतो, रेक्टँगलचं पेरिमीटर दिलेलं आहे 38, त्याची लेंथ दिलेली आहे आपल्याला 12. ही 12 असेल तर ही 12. 38मधून जर आपण फक्त 24 जर वजा केले तर उत्तर किती येतं बघा 14 म्हणजे ही 7 असेल, ही 7 असेल. आता विचारले आपल्याला व्हॉट इज द एरिया ऑफ रेक्टँगल. एरिया म्हणजे ह्या दोघांचा गुणाकार. बारी 7 84 म्हणजे 84 स्क्वेअर सेंटीमीटर. पुढे पहा, m = 4, n = 2, देन m × n + m डिवायडेड बाय n = क्वेश्चन मार्क. अतिशय सोपा प्रश्न आहे. m किती आहे 4 इंटू n किती 2 प्लस m किती आहे 4 डिवायडेड बाय 2. बघा 4 दुने 8 अधिक हे 2 झाले 8 दुने 8 आणि 2 10 झाले. ऑप्शन नंबर 2 इज द राईट आन्सर. पुढे पहा, जॉन हॅड 2 rim papers out of which he used 40 dozen papers for printing and spoiled 2 quires of papers while printing. How many papers are left? आता ह्याच्यासाठी तुम्हाला रिम वगैरे हा प्रकार माहिती पाहिजे. ठीक आहे. आता 2 रिम पेपर, एक रिम म्हणजे जवळजवळ 480 पेपर म्हणजे 12 चोक 48, 480 पेपर आणि 2 रिम म्हणजे एक रिम म्हणजे 480 पेपर होतात. 2 रिम म्हणजे जर आपण ह्याला गुणलं तर 960 पेपर होतात. आणि जर ह्यालाच आपण 12ने जर भागलं तर 12 8 96 0 म्हणजे एक रिम म्हणजे 80 डझन पेपर होतात. 80 डझन. ओके, 80 डझन पेपर होतात. आता प्रश्न काय तयार झाला 80 डझन पेपरमधून 40 डझन पेपर वापरले. बघा 80 डझन पेपरमधून जर 40 डझन पेपर वापरले तर राहिले किती 40 डझन पेपर राहिले. ओके,
अँड स्पॉइल्ड 2 क्वायर्स ऑफ पेपर व्हाईल प्रिंटिंग. आता 2 क्वायर्स पेपर काय झालेले आहेत त्यातून वापरले गेलेले आहेत. आता तुम्हाला स्क्वायरचं पण माहिती पाहिजे. क्वायर म्हणजे मराठीमध्ये दस्ते, हे लक्षात घ्या. आता दस्ते म्हणजे एक क्वायर्स, 1 क्वायर म्हणजेच एक दस्ता म्हणजे किती पेपर असतात? 24 पेपर असतात, म्हणजे 2 डझन पेपर असतात, हे लक्षात घ्या. मग 2 क्वायर म्हणजे 4 डझन पेपर असतात, हे लक्षात घ्या. 4 डझन पेपरसुद्धा ह्याच्यामधून वापरले, म्हणजे आधी 40 होते त्यातून 4 वापरले तर राहिले 36 डझन पेपर राहिले. आता 36 डझन हे तो ऑप्शन आहे का? नाही आहे, परंतु 36 डझन ह्याला जर आपण 12ने भागलं तर 12 त्रिक 36, 3 म्हणजेच आपल्याला 3 ग्रोस पेपर हे त्याचं उत्तर येणार आहे. आता याच्यासाठी हा प्रश्न जनरली मला अवघड जातो, कारण ग्रोस क्वायर्स वगैरे सगळं माहिती पाहिजे. बघूया, जे एकदम स्कॉलर मुलं असतील त्यांचा 100% बरोबर आलेला असेल, काय प्रॉब्लेम नाही. चला पुढे. 40 टेन्स इंटू 10 टेन्स इज इक्वल टू आपल्याला उत्तर. हा खूपच सोपा आहे बघा. 40 टेन्सचा 1 0 इंटू 10 आणि हा टेन्स म्हणून 1 0, हा जर सोडवला तर 1 2 3 4 0 पाहिजे इथे, आणि 4 1 4 हे त्याचं उत्तर पाहिजे. ह्याच्या पुढे युनिट लिहिलं तर ह्याच्यावर 4 शून्य पाहिजे, टेन्स लिहिलं तर ह्याच्या पुढे 3 शून्य पाहिजे. चला बघूया कसं कसं आहे. इथं ऑप्शन नंबर 2 इज द राईट ॲन्सर आहे. आशा करतो की तुम्हाला व्यवस्थित कळत असेल. आता हा प्रश्न खूपच सोपा आहे. प्रश्न असा आहे, तुम्ही प्रश्न वाचून घेतलेला असेल मराठीमध्ये, की जो सेडेड पोर्शन आहे तो सेडेड पोर्शन आपल्याला विचारलेला आहे. खालीलपैकी कोणता अपूर्णांक आकृतीत रेखांकित केलेल्या भागाचा सममूल्य अपूर्णांक दाखवतो? म्हणजेच काय करायचं आपल्याला, टोटल किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 टोटल आहेत 9. शेडेड पोर्शन किती? 3. ह्याला फक्त छोटं करायचं. 3 1 जा 3, 3 3 जा 9, 1/3, 1/3 इज द राईट ॲन्सर, ऑप्शन नंबर 3. सिलेक्ट द ऑप्शन टू फिल द बॉक्सेस इन द गिवन इक्वेशन. आता इथं वेळ वाया जाणार नाही आपला, म्हणून याचा हा जो चौथा आहे तुम्ही जर डायरेक्ट टाकला तर याचं उत्तर इथं 50 येतं. तुम्ही घरी सोडून बघा व्यवस्थित. 50वा बघा. फाइंड द नंबर विच इज द हाफ द 5 डिजिट स्मॉलेस्ट इवन नंबर फॉर्म 63074. ह्याच्यापासून तुम्ही काय करायचं आहे, 63074 हे जे अंक आहेत ते वापरून तुम्ही 5 अंकी लहानात लहान संख्या तयार करायची आहे आणि तिची हाफ करायची आहे. तर 5 अंकी लहानात लहान संख्या कशी तयार होईल बघा. 3 0 2 नंबरला येतो, 4 6 7 ही तयार होईल आणि तिचा जर तुम्ही हाफ तयार केला तर हाफ काय येणार आहे बघा. ह्याचा हाफ इथं 15, इथं 2 आणि इथं 38, म्हणजे ऑप्शन नंबर 4 इज द राईट ॲन्सर आहे. पुढे बघा 51. आयुष परचेस ट्रॅक्टर ऑफ रुपीज क्वार्टर लेस टू 4 लाख. आता क्वार्टर लेस टू 4 लाख म्हणजे 4.25 लाख रुपये, हे लक्षात ठेवा. 4.25 म्हणजे कसं लिहिलं जातं? 3,75,000 रुपये असं लिहिलं जातं. अँड अ थ्रेशर फॉर रुपीज क्वार्टर मोर दॅन 65,000 हाऊ मच अमाऊंट डिड ही स्पेंड इन ऑल. आता थ्रेशर म्हणजे हे मळणी यंत्र असतं. ते मळणी यंत्र त्यांनी क्वार्टर मोर दॅन 65,000 म्हणजेच मराठीमध्ये जर पाहिलं त्याला तर 65,000 म्हणजे 65,000 आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय करायला लागेल? 250 मिळवावे लागतील. म्हणजे 65,250 रुपयाचं काय केलेलं आहे त्यांनी? खरेदी केलेलं आहे. तर त्यांनी टोटल किती खर्च केला? तुम्ही काय करायचं, ह्याची फक्त वजाबाकी करायची, ह्याची बेरीज करायची. 5 2 5 5 10 हातचा लेख, 7 7 14 हातचा लेख, 44 बघा, 4,40,250 रुपये. ऑप्शन नंबर 2 इज द राईट ॲन्सर. पुढे पहा. 7/70 मायनस स्क्वेअर इज इक्वल टू 2/51. फाइंड द व्हॅल्यू ऑफ. आता इथं जर आपण व्यवस्थितपणे सोडवलं तर इथं किती आहे? 51 आहे. ह्याला 51 करताना आपल्याला 3 ने गुणायला लागेल. 17 त्रिक 51. मग इथे पण आपल्याला 3 ने गुणायला लागेल. म्हणजे इथं वरती किती तयार होणार आहे बघा? 7 त्रिक 21. 21/17 हे तर होणार आहे. अशा पद्धतीने ते उदाहरण तयार होणार आहे. इथं 51 तयार होणार आहे. मग 21 मधून किती घालवल्यानंतर 2 राहणार? तर 19 घालवल्यानंतर 2 होणार, म्हणजे 19/2.
51. मग 19/51 ऑप्शन नंबर 1 इज द राईट आन्सर. पुढचा प्रश्न बघा. सई वॉक्स 5 राउंड्स टू अ स्क्वेअर गार्डन ऑफ लेंथ 112 मीटर एव्हरी डे. हाऊ मच डिस्टन्स डज सी वॉक एव्हरी डे. म्हणजे काय होते, सई दररोज सकाळी 112 मीटर बाजू असलेल्या चौरसाकृती बागेला 5 फेऱ्या मारते. म्हणजे हा चौरस आहे, त्याची बाजू 112 आहे. मग त्या चौरसाची आधी आपल्याला परिमिती काढून घ्यायला लागेल. मग चौरसाची परिमिती कशी काढतो आपण, बाजू 4 गुणिले बाजू, म्हणजे 112 गुणिले 4 आपल्याला करायला लागेल. आणि जे उत्तर येणार आहे त्याला काय करायला लागेल, 5ने गुणावा लागणार आहे. चला आपण गुणूया. 5 चोक 20, 20 गुणिले 112, मग 112 गुणिले 20 जर केले 0, बे दुनी 4, बे 1 बे, बे 1 बे, 2240 मीटर ती चालणार आहे. परंतु ते उत्तर किलोमीटर मीटरमध्ये आहे, म्हणून ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर. 54 पहा. A railway train left Sangli on Monday 10:20 in the morning, reached Amravati the next day, that is Tuesday 2:15 in the afternoon. How much time did the railway train take to reach Amravati? हा प्रश्न तुम्ही व्यवस्थित नंतर तुमच्या पुढे आहे ते वाचा. प्रश्न असा आहे की सांगलीतून एक रेल्वे 10:20 सकाळी निघालेली आहे आणि दुसऱ्या दिवशी ती 2:15 पोचलेली आहे. तर एक लक्षात घ्यायचं, आधी काय करायचं, आपण हे मिनिट सारखे करून घ्यायचे. 10:20 आहेत, इथे 2:20 करून घ्यायचे. म्हणजे काय केलं आपण, इथं 5 मिनटं एक्स्ट्रा घेतलेले आहेत. म्हणजे जे उत्तर येणार आहे त्यातून आपण 5 मिनटं वजा करणार आहोत. म्हणजे इथं आपण 20 घेतलं. मिनिट सारखे असले तर आपल्याला ते सोडवायला खूप सोपं जातं. आता पहा, मंडे 10:20, ओके, म्हणजे सोमवारी 10:20, दुसऱ्या दिवशी मंगळवारी 10:20, 20 मिनटापर्यंत किती तास होतील, 12 तास होणार आहेत. ओके, म्हणजे इथपर्यंत 12 तास होणार आहेत. मग 10 वाजल्यापासून परत ऐका, सोमवारच्या 10:20 दुसऱ्या दिवशीच्या 10:20 12 तास झाले. आता 10 वाजून इथून फक्त इथपर्यंत मोजायचे. 11, 12, 1, 2 म्हणजे हे झाले 12 तास. सॉरी 10:20 दुसऱ्या दिवशीच्या 10:20 24 तास होणार आहेत. सॉरी, समजून घ्या तुम्ही, 24 तास होणार आहेत. आणि ह्या 10 वाजल्यापासून 2 वाजेपर्यंत आपण मोजायचे 25, 26, 27, 28 म्हणजे हे 4 तास झाले. 10 वाजल्यापासून 2 वाजेपर्यंत 11, 12, 1, 2 म्हणजे किती झाले, हे 4 तास ह्याच्यात मिळवले तर 28 तास झाले. परंतु आपण हे 5 मिनटं एक्स्ट्रा घेतले होते, म्हणजे 28 जर वाजले त्यातून जर 5 मिनटं आपण घालवले तर 27 तास 55 मिनटं हे उत्तर येणार आहे. ऑप्शन नंबर 1 इज द राईट आन्सर. इथं 24 तास आहेत हे लक्षात घ्या. दुसऱ्या दिवशीच्या सेम टायमापर्यंत 24 तास होतात. पुढे पहा, P+4 is an odd number. What is the 7th consecutive even number after P+4? म्हणजेच काय सांगितलं, P+4 हा एक ऑड नंबर आहे, विषम संख्या आहे. मग काय करायचं, आपण ह्यांची बेरीज विषम आली पाहिजे, त्यासाठी पीच्या जागी कोणता तरी अंक वापरायचा. पीच्या जागी जर आपण 1 वापरला तर 1+4 किती येणार आहे, 5. म्हणजे हा जो अंक आहे तो कोणता आहे, 5 आहे, हे लक्षात घ्या. तर त्यांनी सांगितलं आहे व्हॉट इज द 7th consecutive even number आफ्टर P+4. म्हणजे आता 5 नंतरची क्रमाने येणारी 7वी समसंख्या आपल्याला विचारलेली आहे. आता 7वी समसंख्या 5 नंतरची कोणती येणार, पहिली येणार आहे 6, नंतर 8, नंतर 10, नंतर 12, नंतर 14, नंतर काय येणार आहे 16. 7वी विचारली आपल्याला, नंतर येणार आहे 18. म्हणजे पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, 5वी, 6वी, 7वी. 7वी येणार आहे 18. म्हणजे पीच्या जागेवर आपण 1 घेतलेलं आहे, उत्तर आलं पाहिजे 18. मग 18 कोणाचं उत्तर येते बघा, 1 + 17 = 18. म्हणजे ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर. पुढे पहा, व्हेन अ कपबर्ड इज सोल्ड 5,650, some loss is accrued, equal amount of profit is gained. If the cupboard is sold as 8,350, what is the cost price of the cupboard? म्हणजेच काय, एक कपाट 5,750 रुपयाला विकल्यावर जेवढा तोटा होतो तेवढाच नफा 8,350 रुपयाला विकल्यावर होतो. तर त्या कपाटाची खरेदी किंमत किती? अशा प्रकारची उदाहरणं आपण खूप सोडवलेली आहेत. काय करायचं माहिती का, हे जे 2 अंक दिलेले आहेत, आधी ह्यांची पटकन वजाबाकी करून घ्यायची.
जे आपल्या चॅनलवरती आहेत त्यांना अशा पद्धतीच्या उदाहरणाचा खूप सराव आहे. हे झाले उत्तर 2700 रुपये जे आलेलं आहे. आणि काय करायचं आहे, ह्याचा जो हाफ आहे तो हाफ एक तर ह्या कमी अमाऊंटमध्ये मिळवायचा किंवा जास्त अमाऊंटमधून वजा करायचा. इतकं साधं सरळ सोपं आहे. आपण काय करूया, ह्याच्यामध्ये मिळवूया आहे ह्याचा हाफ. 2700चा हाफ किती येणार आहे, 1350. 0 0 6 3 9 1 10 7000. 7000 हे उत्तर येणार आहे ऑप्शन नंबर 4. पुढे पहा, हाऊ मेनी 500 रुपीज नोट्स विल यू गेट व्हेन यू गिव्ह 40 नोट्स ऑफ 200 रुपीज. आता 200 रुपयांच्या 40 नोटा, 200 रुपयांच्या 40 नोटा म्हणजे किती येणार आहेत बघा, हे 3 0 4 2 8000 रुपये येणार आहेत. त्या बदल्यात आपल्याला 500 रुपयाचे किती नोटा मिळणार आहेत, म्हणजे जर आपण 500ने जर ह्याला भागलं तर उत्तर येणार आहे 16. ऑप्शन नंबर 1 इज द राईट आन्सर. पुढे पहा, विच ऑफ द फॉलोइंग नंबर इज नॉट डिव्हिजिबल बाय 17. हा खूप सोपा प्रश्न आहे. ऑप्शन नंबर 1ला 17ने भाग जात नाही. पुढे पहा, Shamrao purchased grocery of rupees 1485 and paid the shopkeeper 5 rupees, 10 rupees, 50 rupees and 100 rupees notes in equal number. Total how many notes did he give to the shopkeeper? आता म्हणजे काय केलेलं आहे, शामरावांनी 1485 रुपयाचा किराणा आणलेला आहे. दुकानदाराला 5 रुपये, 10 रुपये, 50 रुपये आणि 100 रुपयाच्या समान नोटा दिलेल्या आहेत. तर दुकानदाराला त्याने एकूण किती नोटा दिलेल्या आहेत, काय करायचं असतं माहिती आहे, ह्या नोटांची बेरीज करायची असते आणि त्या बेरजेने फक्त ह्याला भागायचं असतं. इतकं सोपं आहे. किती नोटांची बेरीज होते बघा, 100 50 झाले, 150 160 165 म्हणजे 1485 भागिले 165. आता हा भागाकार काय आपण करत बसणार नाही. हा जर भागाकार तुम्ही जर केला तर त्याचं उत्तर बघा, अंदाज जर आपण घेतला तर 165ला ह्यातल्या कोणत्या तरी ऑप्शनने गुणायचं. आपण 9ने जर गुणलं तर 165 गुणिले 9 जर केलं, 9 5 45 8 4 16 9 144 आणि 4 148 म्हणजे ह्याचं उत्तर 9 येणार आहे. आता हे आलेलं उत्तर आपण पटकन लिहायचं का, तर बिलकुल नाही. हे आलेलं जे उत्तर आहे ते प्रत्येक नोटांची संख्या असते, प्रत्येकाच्या नोटांची संख्या. आपल्याला विचारले टोटल नोटा किती दिल्या आहेत, तर 9 1 9 9 2 18 9 3 36 9 3 27 आणि 9 4 36 म्हणजे 36 नोटा दिलेल्या आहेत. ऑप्शन नंबर 3 इज द राईट ॲन्सर. पुढे पहा, थोडंसं फास्ट होते परंतु दुसरा ऑप्शनच नाही, पेपर तसाच फास्ट सोडवायला लागतो. A number is divided by 25 to get quotient 26 and remainder 2. If the same number is divided by 30, then what is the quotient and remainder respectively? म्हणजेच काय, एका संख्येला जर आपण 25ने भागलं तर भागाकार 26 येतो आणि बाकी 2 उरते. तर तुम्हाला माहिती आहे की भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी. मग काय करायला लागेल आपल्याला, 25 गुणिले 26 करायचं, त्याच्यामध्ये 2 मिळवायचं, आपल्याला ती संख्या येणार आहे. 25 गुणिले 26 केलं आणि त्याच्यामध्ये जर 2 मिळवलं तर 652 येतात, हे लक्षात घ्या. आणि 652ला जर आपण 30नं भागलं तर भागाकार किती येतो आणि बाकी किती येते. तुम्ही 30ने भागून बघा, भागाकार 21 येतो आणि बाकी 22 येते. ऑप्शन नंबर 3. इथे एक्सप्लेनेशनची गरज नाही, कारण तुम्ही मुलं स्कॉलरशिप परीक्षेला बसलेला आहात, त्याच्यामुळे 30ने तुम्ही 100% भागणार आहेत. एकदा तुम्हाला कळलं कसं तर ते खूप सोपं आहे. विच ऑफ द फॉलोइंग इम्प्रॉपर फ्रॅक्शन रिझल्ट्स इन, बघा, व्हेन कन्व्हर्टेड इंटू मिक्स्ड फ्रॅक्शन्स. आता हे जे मिक्स्ड फ्रॅक्शन दिलेलं आहे आपल्याला, तर त्यांनी काय विचारलं आहे की पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर खालीलपैकी कोणत्या अपूर्णांकाचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर अशा पद्धतीने होणार आहे. हे जर सोडवलं तुम्ही बघा, 7 3 21 21 आणि 5 26 26 7, तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 4 येणार आहे. खूप सोपं आहे ते. पुढे पहा, इन अ गार्डन देर आर 450 ट्रीज आउट ऑफ विच 30% आर निलगिरी ट्रीज. हाऊ मेनी निलगिरी ट्रीज आर देअर. म्हणजे एका बागेत निलगिरीची 36% झाडे आहेत. बागेत एकूण 450 झाडं असल्यास निलगिरीची झाडे किती. मग 450चा 36% काढायचं आपल्याला. खूप सोपं आहे बघा, 0ला 0 गेला, 5 2 10, 5 9 45, हे तर 18 आले आणि 18 गुणिले 9 जर आपण केलं तर 18 9 162 येतं. ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर. पुढचा प्रश्न बघा, द लेंथ ऑफ द लॉंगेस्ट कॉर्ड ऑफ अ सर्कल इज 15 सेंटीमीटर.
व्हॉट इज द लेंथ ऑफ रेडियस. आता तुम्हाला माहिती आहे कॉर्डच्या हाफ लॉंगेस्ट कॉर्ड म्हणजे काय असतो, डायमीटर असतो आणि त्या डायमीटरच्या हाफ काय असते, रेडियस असते. त्याच्यामुळं त्याचा हाफ 7.5 त्याचं उत्तर येणार आहे. बाय हाऊ मच मोर ऑर लेस इज द नंबर ऑफ डिवायजर 60 टू दॅट ऑफ द डिवायजर ऑफ 75. त्यासाठी काय करायला लागेल आपल्याला, जो 60 आहे त्याचे आपल्याला टोटल डिवायझर काढायला लागतील आणि ते 60चे डिवायझर हे 75पेक्षा कितीने जास्त आहेत हे आपल्याला काढावे लागणार आहेत. आता 60चे जर डिवायझर आपण जर काढले तर ते किती होतात बघा, मी पटपट लिहून काढतो बघा. जर तुम्हाला समजण्यासाठी 60चे डिवायझर आपण अशा पद्धतीने काढूया किंवा इकडे घेऊया आपण, इथं कोरी जागा आहे. 1 × 60, 2 × 30, 3 × 20, 4 × 15, 5 × 12, 6 × 10 एवढे डिवायजर त्याचे होतात. किती झाले, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12, किती झाले, 12 झाले. आता 75चे जर काढले आपण 1 × 75, 3 × 2 ने भाग काही जात नाही, 3 × 25 3 75, 4 ने जात नाही, 5 ने जातो, 15 5 75 इथपर्यंतच जातात त्याचे. म्हणजे इथे टोटल किती झाले, 6. म्हणजे 75चे झाले 6 आणि ह्याचे झाले 12. तर कितीने जास्त आहेत ते, 6ने जास्त आहेत. प्रश्न आपण व्यवस्थित वाचूया, कोणाचे कितीने जास्त आहेत. दॅट हाऊ मच मोर ऑर लेस, तर मोर आहेत, कितीने मोर आहेत, तर 6ने मोर आहेत. प्रश्न एकदम व्यवस्थित बघा, कोणाचा कोणाबरोबर दिलेला आहे हे नीट आपण जर वाचलं तर 60 या संख्येचे एकूण विभाजक हे 75 या संख्येच्या एकूण विभाजकापेक्षा कितीने जास्त आहेत. आता 60चे 6ने जास्त आहेत म्हणजे मोर बाय 6. ऑप्शन नंबर 2 इज द राईट आन्सर. पुढे बघा, हाऊ मेनी पेअर्स ऑफ को प्राईम नंबर्स. आता को प्राईम नंबर जर बघितलं आपण तर बघा, ह्याला 3ने भाग जातो, ह्याला पण 3ने भाग जातो, त्याच्यामुळे हा को प्राईम नाही आहे. तर हा को प्राईम आहे, हा पण को प्राईम आहे, हा पण को प्राईम आहे. किती पेअर्स आहेत, 1 2 3. ऑप्शन नंबर 1. पुढे बघा, व्हॉट इज द प्रॉडक्ट ऑफ प्लेस व्हॅल्यू ऑफ डिजिट अंडरलाईन इन द गिवन डेसिमल नंबर्स. आता हा जो 4 आहे ह्याची जी प्लेस व्हॅल्यू आहे 4/10 असते, म्हणजे 0.4 असते. ह्याची काय असते, 7/1000 म्हणजेच काय असते, 0.007 असते. मग ह्या दोघांचा जर गुणाकार केला तर किती येणार, 7 × 28 आणि दशांश चिन्ह 1 2 3 4, 1 2 3 4 म्हणजेच 0.0028. तर ऑप्शन नंबर 4 इज द राईट answer. पुढे पहा, at how many places should we cut 56 long rope in order to get pieces of 8 meter length. ह्या प्रश्नामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुमचा कदाचित गोंधळ झाला असेल, कारण त्यांनी काय सांगितलं की 56 मीटर लांबीच्या दोरीचे 8 मीटरचा एक याप्रमाणे समान लांबीचे तुकडे करण्यासाठी किती ठिकाणी दोरी कापावी लागेल. तुम्ही काय केलं असेल, कदाचित 56ला तुम्ही 8ने डिवाईड केलं असेल, 8 × 7 = 56, 7 उत्तर आले असेल आणि तुम्ही पटकन 7 लिहिलं असेल. त्यांनी प्रश्न सांगितलेला आहे की दोरी किती ठिकाणी कापावी लागेल. आता ही दोरी आहे, हे पहा, हिला जर एकदा कापलं तर 2 तुकडे होतात, हे लक्षात घ्या. त्याच्यामुळे ह्याचं उत्तर काय येणार आहे, ऑप्शन नंबर 6 हे उत्तर येणार आहे. 7 तुकडे होणार आहे, परंतु किती ठिकाणी कापावे लागेल, 6 ठिकाणी कापावे लागणार आहे, हे लक्षात घ्या. 3 तुकडे कधी होतात, 2 ठिकाणी कापल्यावर. तसं 7 तुकडे कधी होतील, 6 वेळा कापल्यावर. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर. पुढे पहा, 50% ऑफ 120 इज इक्वल टू 12% ऑफ डॉट डॉट. आता हा खूप सोपा प्रश्न आहे. पहा, अशा पद्धतीने जर सेम अंक असतील तर बघा, 50% ऑफ 120 आणि इथं 12%, हा शून्य काढून टाकलेला आहे फक्त इथं. मग उत्तरामध्ये फक्त ह्याचं उत्तर 15च येतं, हिथला शून्य फक्त हिथं येतो. ऑप्शन नंबर 150 ऑप्शन नंबर 4 आहे. हा त्याचा कॉमन सेन्सचा प्रश्न आहे. पुढे पहा, हाऊ मच इज द नंबर ऑफ ॲक्यूट अँगल्स मोर दॅन द नंबर ऑफ ऑब्ट्यूस अँगल्स. आता ॲक्यूट अँगल्स किती तयार होतात त्यासाठी इथं बघा, 1 2 3 4 लिहायचं, 4 आणि 3 7 आणि 2 10 आणि 4 आणि 3 7 आणि 3 10, म्हणजे टोटल 10 अँगल्स तयार होतात. परंतु हा जो मोठा अँगल आहे तो ॲक्यूट अँगल नाही, म्हणजे ॲक्यूट अँगल 9 तयार होतात आणि हा जो मोठा आहे तो ऑब्ट्यूस अँगल आहे. म्हणजेच किती वजाबाकी येणार आहे यांची, 8. टोटल ॲक्यूट अँगल
9 तयार होतात. अप टू सिंगल 1 तयार होतो. त्याच्यामधला फरक 8 आहे. ऑप्शन नंबर 2 इज द राईट आन्सर. पुढे पहा, हाऊ टू राईट 3/4 ऑफ 13,000 इन इंटरनॅशनल नंबर्स. आता हे तर 2 अंक आहेत इंटरनॅशनलमध्ये, ह्या दोघांपैकी उत्तर असणार आहे. विचारले काय? 3/4 ऑफ 13,000. ओके, 3/4 ऑफ 13,000 ह्याचा अर्थ काय की 12,13,000 ही संख्या कशी लिहिणार? तर हे जो उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर. पुढे पहा, हाऊ टू राईट 7 × 6/100 इन डेसिमल नंबर. मग याला जर सोडवलं आपण तर 100 × 7 700 आणि हा 6 706/100. जर ह्याला सोडवलं तर 2 शून्य आहेत, म्हणून 2 घरानंतर टिंब येणार आहे. ऑप्शन नंबर 1 इज द राईट आन्सर. पुढे पहा विद्यार्थी मित्रांनो, विच इज द फॉलोइंग स्टेटमेंट इज फॉल्स. चुकीचं विधान आपल्याला विचारलेलं आहे आणि आता जास्त सगळं वाचत बसत नाही. ऑल 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट्स अपिअर सेम फ्रॉम ऑल द साइड्स. आता हे चुकीचं उदाहरण आहे, कारण 3 डायमेन्शनल जे आहे ते सर्व बाजूंनी सारख्याच दिसतील असं तुम्हाला जनरली वाटतं, परंतु वरच्या साईडने जर बघितलं तर ती वरची अप्पर साईड आहे त्या साईडचा आपण विचार करा. त्या साईडने बघितली आणि समोरच्या साईडने बघितली तर फरक दिसणार आहे, त्याच्यामुळे हे चुकीचं आहे. ऑप्शन नंबर 3. पुढे पहा, विच नंबर शुड बी सबट्रॅक्टेड फ्रॉम ग्रेटेस्ट 5 डिजिट नंबर टू ऑब्टेन 4 डिजिट ऑड नंबर. म्हणजेच काय की 5 अंकी मोठ्यात मोठ्या संख्येतून. मग 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती? 9,000. 5 वेळा 9, 99,000. ओके, कोणती संख्या वजा केल्यास 4 अंकी सर्वात लहान विषम संख्या मिळेल? तर 4 अंकी सर्वात लहान संख्या कोणती आहे? तर ती आहे 1000. परंतु आपल्याला काय पाहिजे? ती ऑड. ऑड आहे का? ही नाही. ऑड येण्यासाठी आपल्याला काय करायला लागेल? त्याच्यात पुन्हा 1 मिळवावं लागेल. मग काय करायचं? हे 1001 फक्त यातून वजा करायचे. पहा पटकन उत्तर येणार आहे. आणि असं सेम टू सेम कुठे आहे? तर ते आहे ऑप्शन नंबर 98,998. ऑप्शन नंबर 1ला आहे. पुढे पहा, इफ अ क्लॉक इज सोल्ड 4/60, द प्रॉफिट इज 470, देन व्हॉट इज द कॉस्ट प्राइस ऑफ क्लॉक. म्हणजेच काय, एक घड्याळ 4,560 रुपयाला विकली, या व्यवहारात 470 रुपये नफा आला, तर त्या घड्याळाची खरेदी किंमत किती होती? ह्या दोघांची फक्त वजाबाकी करायची आहे आणि ती वजाबाकी तुम्ही 100% करणार आहेत. ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर. पुढे पहा, 1 hour 22 minutes 15 सेकंद इज इक्वल टू ... सेकंद. आता इथं सेकंद दिलेले आहेत ऑलरेडी, याच्यामध्ये काही बदल करायची गरज नाही आहे. ह्यांना फक्त सेकंदमध्ये आपल्याला कन्वर्ट करायचं आहे. 1 hour, आता 1 hour इज इक्वल टू 60 मिनिट्स. ओके, आणि 1 मिनिट इज इक्वल टू 60 सेकंद. मग आता मिनिटाकडून पुन्हा आपल्याला सेकंद करण्यासाठी 60ला 60 ने गुणायला लागेल, म्हणजे 3600 सेकंड्स येतील 1 hourचे. आणि 22 मिनिट्सला पुन्हा जर आपण 60ने गुणलं तर उत्तर काय येणार आहे? 6×12, 6×12 1320 हे सेकंड्स येणार आहेत. हे सेकंडचा एस आहे. आणि ऑलरेडी हे 15, ह्यांची जर आपण बेरीज केली तर ती बेरीज येते बघा 4,935 सेकंद. ऑप्शन नंबर 2. विद्यार्थी मित्रांनो, मी माझ्या पद्धतीने तुम्हाला जास्तीत जास्त फास्ट सोडवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे, तरी पण 48-49 मिनिट्स झालेले आहेत. ही संभाव्य उत्तरसूची आपण सोडवलेली आहे तुमच्या पद्धतीने, आणि आशा करतो की ह्याच्यामध्ये जर जी अधिकृत उत्तरसूची होईल त्याच्यामध्ये एखाद दुसरा इकडे तिकडे होऊ शकतो, आपण मान्य करू शकतो, काय प्रॉब्लेम नाही, परंतु आपण जास्तीत जास्त क्लिअरली काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता ही उत्तरसूची पाहून तुम्हाला किती मार्क पडले, तुम्हाला तुमचे किती माझ्या उत्तराशी जुळले हे तुम्ही नक्की कमेंटमध्ये टाका. तुमचा आलेला स्कोअर पेपर 1चा खाली टाका, त्याच्यासमोर तुमचं नाव लिहायला विसरू नका. आशा करतो की हे सर्व तुम्हाला व्यवस्थितपणे कळले असेल. आवडला तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, आणि आपल्या जे विद्यार्थी मित्र स्कॉलरशिप परीक्षेला बसले आहेत त्यांना हा व्हिडिओ पटकन पाठवा, जेणेकरून त्यांना पण अंदाज काढता येईल. धन्यवाद.